मसाला पाव म्हणू आम्ही तेवढं तर दिवसभर काम किती दिवसभर चाललेलं असतं. मी कुणाच्या बाबांची तुम्हाला सांगते एक गोष्ट. मुंबईमध्ये असताना ना कुठेतरी अपशकून बोलतो ना तशा गोष्टी म्हणजे घडत होत्या. थंडी लगती है भाई, बहुत थंड है. तू स्वेटर तरी घातलाय, मी स्वेटर पण नाही घातलं. आता बाहेर आलीस ती स्वेटर नाही घातलाय. मला स्वेटर नाही घातलाय आताच बाहेर आली. मी आता घालणार होतं स्वेटर नको परत थोड्या वेळा कशाला वगैरे घरात गेल्यावर परत गरमी. 6 वाजता मागाशी बाहेर आलो 6 वाजता तेव्हा घालायला पालतो स्वेटर. अंग दुखायला लागलं पुरा शरीर पकडे बापरे. इमानदारी स्वेटर घातलं. थंडी आहे हवी तेवढी सगळं तोंडातून वाफ वगैरे मला नाही येते. मला पण नाही मला नाही आपल्या आपल्याला माहीत आहे माझी चोलीच्या एकदम जवळ बसली असं मला पण नाही. अरे हा मोठा लाकूड आहे ना चांगली आग फेकली पाहिजे. मला फेकली तर खरं बाहेर तू आतलं घुसून गेलं बाहेर कसं यायचं. असे लाकडं बाहेर घे ना मग तुम्ही बाहेर जावं. बाबाने दुसरं काहीतरी मागितलं ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळची वेळ आहे, 9 वाजले सकाळचे. ते एक छानशी रेसिपी तुमच्याशी शेअर करते. मी बरेच दिवस रेसिपी बघा तुम्हाला दाखवली नाही. रेसिपी नाही म्हणणार मी, म्हणजे उरलेली भाजी असते ना, म्हणजे पावभाजी रात्री मी केली होती आणि पावभाजीची रेसिपी सगळ्यांना माहीत आहे म्हणून मी शेअर नाही केले. पण जेव्हा भाजी उरते आणि त्याच्यापासून आपण वेगळा पदार्थ तयार करू शकतो. म्हणजे आमच्याकडे जेव्हा कधी पावभाजी बनते ना तेव्हा मी जास्तच बनवते, कारण आमच्याकडे खूप आवडते पावभाजी. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पण नाश्त्याला हा पदार्थ केला जातो. म्हणजे कदाचित तुम्हाला सर्वांना माहिती पण असेल, पण नसेल माहिती तर तुम्ही करून बघा. म्हणजे पावभाजी म्हटलं का बघा सगळ्यांची आवडती रेसिपी आहे ती. म्हणजे सगळ्यांनाच आवडते घरामध्ये खायला, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत. त्याच्यामुळे मला वाटलं ही रेसिपी जी आहे ती तुमच्याशी शेअर करायला पाहिजे. 1-2 मिनटात होते, पटकन तुम्हाला दाखवते झटपट. पण मी इतकंच सांगेन तुम्ही ही करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. चला आपण जाऊया किचनकडे. मसाला पाव म्हणू आम्ही कुणाला जेव्हा ओरडतात मागणं म्हणजे सांगतात ते. खरं म्हणतं ही आहे ना रेसिपी बाहेर आहे ना मिळते विकत. मला वाटतं पावभाजीच्या गाडीवर मिळत असेल. पण मी एकदा ना सहज मी असं करून बघितलं, उरलेली पावभाजी. म्हटलं काय करावं, पाव पण भरपूर उरले होते. तर म्हणजे पावभाजीप्रमाणे खायला परत, कारण आदल्या दिवशी रात्री पण तसंच खायचं आणि दुसऱ्या दिवशी पण तसंच खायचं, मग कंटाळा येतो. त्याच्यामुळे हे असं मी करून बघितलं आणि आमच्याकडे की नाही खूप आवडलं. त्याच्यामुळे तिथपासून मग मी अशा पद्धतीनेच करते. तर आज काय झालं आहे, पाव आमच्याकडे कमी आहेत, म्हणजे 2.5 पावच उरलेले आहेत. त्याच्यामुळे हे आम्हाला तिघांना पुरणार नाही. त्याच्यामुळे मी पराठे असतात ना, जिरा पराठे, ते पीठ मी मळलं आहे, त्याच्यावर खूप छान लागते पावभाजी. चपाती करणार होती पण पराठे आता बरेच दिवस झाले बनवले नाही, साधेवाले पराठे, आणि कुणालच्या बाबांना आवडतात. त्याच्यामुळे म्हटलं हे बेस्ट आणि छान लागतं त्याच्यावर. कुणाल बघा मागे आहे, कांदा चिरतोय. त्याला म्हटलं कांदा चिर, तो पण त्यांनी पटकन तयारी करते. सगळे पटकन बनते, दाखवते तुम्हाला, आवडेल तुम्हाला. म्हणजे मला इतकी गॅरंटी आहे, 100 काय 200% मला गॅरंटी आहे की तुम्हाला सर्वांना आवडणार. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि आत्ता कसं सीझन आहे, फ्लावर मटरचं बघा सीझन आहे. या थंडीमध्ये सगळ्या ह्या वस्तू मिळतात आणि आम्हाला पण मिळाल्या. त्याच्यामुळे बनवली पावभाजी रात्री मी. तुम्हाला सांगते, मी जवळजवळ 1 वर्षानंतर आमच्या घरात पावभाजी बनले. जी मजा घरामध्ये पावभाजी
उच्च आहे ती बाहेरच्या पावभाजीमध्ये नसते. म्हणजे आमच्याकडे पावभाजी हा प्रकार आहे ना घरातच म्हणजे केलेला आवडतो. बाहेर सहसा आम्ही खात नाही जास्त. मला तर बाहेरची पावभाजी आवडतच नाही. म्हणजे हॉटेलमध्ये किंवा असं बाहेर बघा ते टपरीवरती वगैरे मिळते ना, अजिबात मला आवडत नाही. म्हणजे माझ्या हातचा जो पदार्थ असतो तो मला अगदी मनापासून आवडतो. ती पावभाजी खूप आवडते माझ्या हातची मला. म्हणजे दुसऱ्यांच्या हातची मला जमत नाही का माहीत नाही, पण पावभाजी हा माझा म्हणजे आवडता पदार्थ आहे. तर चला सुरुवात करूया. तर हे बघा, हे कांदा चिरलेला घेतला आहे, हे अमूल बटर आहे आणि हे पाव. तर गावी की नाही पाव म्हणजे जसे शहरामध्ये मिळतात तसे नाही मिळत. हे असे बघा शेकारा घेतले आणि असे 2 तुकडे झालेले आहेत. आणि हे शेकलेले पाव आहेत अमूल बटर, त्याच्यामुळे ह्याला तर आम्ही बटर वगैरे का लावणार नाही आहे. ही आपली भाजी पावभाजीची खूप टेस्टी भाजी. आणि हे बघा, हे आपलं पराठ्याचं पीठ जे मला करायचे. इथं गॅसवरती मी तवा ठेवला आहे गरम करत, त्यात घी ठेवलं आहे एका डिशमध्ये वितळायला. तर सगळ्यात आधी की नाही काय करते, आता हे बटर आहे ना थोडासा मी हलका फक्त लावलेला आहे, पण तरी पण थोडासा जरासा नावाला फक्त लावून देते एक साईडनी. ही पावभाजी आता ठेवूया. पावाची साईज बघा किती आहे ती. हा वरती कांदा टाकायचा आपल्या आवडीप्रमाणे, कमी जास्त काही नाही, जे वस्तू आहेत ना त्यातच हे करायचं आणि असं व्यवस्थित दाबून. आता हा गॅसवरती आपण ठेवूया. थोडंसं घी टाकते आणि चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा स्लो गॅसवरती. तुम्हाला जर का आवडत असेल ना तुम्ही लसणीची चटणी वगैरे असते ना ती पण मध्ये भरू शकता, किंवा ग्रीन चटणी वगैरे, पण तशी गरज भासत नाही, कारण ह्या आपल्या पावभाजीमध्ये बघा सगळं व्यवस्थित आहे टाकलेलं. त्याच्यामुळे कुठली चटणी हवी काय असं गरज आहेच नाही असं. आता हा शेकतोय तोपर्यंत मी दुसरा बघा तयार करून घेते. खूप छान लागतो, तुम्ही बघा ट्राय करून. म्हणजे उरलेली पावभाजी असेल ना तर अशा प्रकारे एक वेगळा नाश्ता आपला होऊन जातो. आणि सेम तुम्ही असं चपातीमध्ये किंवा पराठ्यामध्ये पण करू शकता. फक्त एवढंच की करून झाल्यानंतर ती पटकन खायची, नाही तर मग काय होतं ते लगेच. आता हा पाव आहे तो पण लगेच आहे ना खाऊन टाकायचा. तुम्ही जर का ठेवलात तर ते हे होतं काय हो म्हणूया आपण, नरम पडतो मग ते. अशा पद्धतीने आणि आता थंडी वगैरे आहे त्याच्यामुळे घी वगैरे ना थोडंसं जास्त खाल्लं तर काही होत नाही, चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, त्याच्यामुळे खायचं. हा आता रेडी झालाय. हे अशा पद्धतीने आपला हा मसाला पाव तयार. लगेच गरम गरम खायला घ्यायचं, ठेवायचं नाही. ठेवायचं म्हणजे 5 मिनिट ठेवलं चालेल, पण लगेच खाल्लेलं चांगलं असतं. हे काही आपलं तयार झालंय. कुणाल हे घे, हा घे तू खायला घे. आणि हा बघा आपला कुणाल तिकडे उजेडात हो. लाईट गेली हो आमची, नाश्ता करतात लाईट गेली. एक छोटस बाळ आहे ना, ते कुणालची आठवण काढतो ना म्हणून. आपली दिवाबत्ती पण काय, पराठे पण मी आणते करून ना, ऐकलं का कुणाल? पराठे पण म्हटलं आणते करून. आणि कुणालचा हेअरस्टाईल बघा, कुठला कट रे? वर कर आणि बोल, नाव सांग. टू साइड कट. तर मी पराठे करते. दाढी पण कसं जरा दाढी बिडी असला का जरा चांगला दिसतो, असं जरा चेहरा वेगळा दिसतो. तर मी तिथे दाढी करा ठेवा, पण नाही ऐकत पोरं. झाला नाश्ता करून बघा, झाला आमच्याकडे. आता बोला बघू ते थोडीशी म्हटलं तारीफ बिरीफ करायची ना. पराठे चांगले वाटले, बऱ्याच दिवसांनी केले ना. काय नाही होत आहे दरवाजाच्या बाहेर न जायला. काय झालं, काम पण तेवढं होतं दिवसभर. काम किती दिवसभर चाललेलं असतं, तेवढं खाणं पण पाहिजे ना पोटाला. तर ही खरी गोष्ट आहे.
इथे गावी आल्यापासून खाणं म्हणजे प्रमाण नाही म्हणणार मी, पण भूक लागते भरपूर. जितकं आपण काम करतो ना दिवसभर, आणि काम केल्यामुळे काय चालणं पण आपलं होतं, म्हणजे काम तर करतोच आपण, पण चालणं फिरणं पण आपलं होतं. त्याच्यामुळे भूक लागते आपोआप, आणि त्याच्यामुळे जे काही असेल ना घरामध्ये ते आवडीने खाल्लं जातं. मी कुणाच्या बाबांची तुम्हाला सांगते एक गोष्ट. मुंबईमध्ये असताना ना त्यांना म्हणजे जेवायला त्यांच्या मागे मला लागायला यायचं, खा 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 करून. खूप म्हणजे खाण्यापिण्यासाठी खूप कंटाळा करायचे, त्यांना असं आवडायचंच नाही. पण आता इथे आल्यापासून हा मात्र एक फरक पडलेला आहे. खाणंपिणं सांगायला लागत नाही. नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण अगदी म्हणजे म्हणजे व्यवस्थित खातात ते. आता त्यांना म्हणजे भूक लागते. हा एक त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. काल आम्ही दवाखान्यात गेलो ना, तिकडे वजन वगैरे केलं आम्ही. त्यांचं वजन वगैरे पण कंट्रोलमध्ये आहे, पण माझं थोडंसं आहे जास्त. मला म्हणजे असं 10 किलो तरी वजन मला कमी करावं लागणार आहे. काल मी वजन केलं ना, आम्ही असून हे झालेलं. म्हणजे तुमच्या सर्वांच्या कमेंट असतात की तुमचं वजन कमी झालंय, म्हणजे अगोदरचं आणि आत्ताचं. पण नाही, आहे वजन आहे वाढलेलं. नको बाबा, आता मी काम जास्त करणार आहे अजून. म्हणजे आता करते ना, त्या अजून थोडंसं म्हटलं काम आता वाढवायला पाहिजे. आता कसं ते मेहनतीचं काम आता सध्या बंद आहे, म्हणजे बाहेरचं बघा होतं ना ते. आता अधेमध्ये कसं काम आपल्या घरामध्ये चालू होतं, त्याच्यामुळे चाललं होतं. पण आता बाहेरचं काम जरा कमी झालेलं आहे. घरातलं असतं ते बसून असतं, युट्यूबचं पण बसूनच काम आहे. आणि बाहेरचं जे मेन असतं ना, ते मेहनतीचं काम आहे, ते आता चालू करायला पाहिजे. कोण आहे? हा गे, दे त्यांना, घे दोघांना. कोण आहे? रॉनी आहे? जॅक हे घे खालचा. रॉनी आलाय आज बऱ्याच दिवसानंतर, गेला सकाळी आला होता. चला आता नाश्ता करून घेते. यांचं पण झालं आहे पोटभर नाश्ता करून. ते आता कामाला लागतील. बाहेर रान साफ करायचं काम चालू आहे. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स होत्या की काय बरं औषध फवारणी नका करू, म्हणजे जमीन खराब होते. तर ही गोष्ट पटलेली आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही कसं औषध फवारणी नाही करणार. ते गवत आहे ना, ते हातानेच काढणार, कोयत्यानेवर साफ करतील दोघंजण. आता थोडंसंच बाकी आहे, आज होऊन जाईल ते. आणि हे बघ आता इथे यांचं काम चालू केलं आहे. नाश्ता करून झाल्यानंतर काठी वगैरे घेतले कुणालच्या बाबाने हातामध्ये. म्हणजे ते आधी गवत हे करायच्या आधी ना सर्व हलवून वगैरे बघितलं त्यांनी. कुणालची जरा भीती वाटते मला. भीती म्हणजे कसं, त्या दिवशी आम्ही बघितलेलं आहे ना, त्याच्यामुळे जरा चिंता वाटते त्याची. त्याच्यामुळे मागणं मला मग बोलावं लागतं, असं कर तसं कर. मुलं कशी बिनधास्त करायला जातात, पण कुणालच्या बाबांचं लक्ष असतं. झालं तर एवढंच बाकी आहे ना? हा, तेवढंच आहे ना बाकी आता? त्यांना म्हटलं मी येऊ का, हे सांगतात, करून देत नाही मला ते. झालं तर हे दिसतंय ना, तेवढंच बाकी आता संध्याकाळी म्हटलं आग लावून टाकूया. रॉन्या, हा बरं रॉन्या आल्या, कुणाल त्याला बोलव. कुठे होता? वाऱ्याने उडाला, एवढा सुकला? हा, आली. आणि आता आम्ही चाललोय रान पेटवायला. आम्ही म्हणजे मी नाही पेटवणार आहे, हे दोघं जण, कुणाल आणि कुणालचे बाबा. एकदा क्लिअर झालं ना तिकडचं, मग आहे ना सगळं ते माती वगैरे तिकडे असा डोंगर आहे मातीचा, तो क्लीन करायचा आहे. मग ते एक काम आपल्याला म्हणजे करता येईल. मग आता हे रान वाढलं ना, म्हणून सगळं राहून गेले कामं. खूप अजून काय करायचं आहे. हे बघ किती, हे सकाळी सगळं त्यांनी ना हे केलं ना. कुठेतरी काहीतरी आहे बाजूच्या गावामध्ये, पूजा आहे वाटतं. ते बघा बँजोचा वगैरे आवाज येतोय मागच्या. आवाज घ्या. सूर्य बघा कसा मावळाला, तर रंग बघा किती छान झाला सूर्याचा. हे सगळं साफ केलं ना, त्याच्यामुळे बघा किती आपला जो प्लॉट आहे ना एकदम मोठा वाटतो. तुमच्या कमेंट्स पण आल्या होत्या. काय हवंय? कोण साईड आलाय ना? काय हवं त्याला? धार करायला? काय करायचं त्याला? हे आतमध्ये धार करशील ना रे?
तेव्हा तिथे आहे बघ ह्याच्यावरती मागच्या साईडला मग ती पडवी आहे ना त्या दिवाला ठेवले बघ. मला वाटतं एक त्या साईडला असेल आणि एक ह्या साईडला आहे. कसलं झाड तोडताय मग? हा भरलं पाणी आताच बंद केलं. ते ओव्हरफ्लो झालं ना काही धावतं ते. रान चालतोय रे. हा हा कसली आग पेटली बघा. आता हे जे जाळायला घेतले ना रान त्याच्यावर एक आहे ना गोष्ट मला आठवली तुमच्याशी शेअर करते मी. म्हणजे घर बांधते वेळा एक मिनटं जरा जरा माईक सरळ करते. घर बांधते वेळी एक गोष्ट झाली होती. म्हणजे आपल्या घराचा की नाही पाया रचून झाला होता आणि काय म्हणूया आपण ही जागा ना प्लेन करायची होती सगळं लेवलला. तुम्ही बघताय ही जी आपण बघा ही भाजी वगैरे लावली ना त्या साईडला बघा अशी म्हणजे प्लेन नाही आहे जागा आणि मोठ्या मोठ्या दगडी वगैरे बघा इथे पडलेलंच ह्या साईडला. तर काय झालं होतं JCB वाल्याने माहिती काय केलं जो पाया बांधला होता ना तो त्याने जवळजवळ 20-25 दगड आहेत ना सरळ त्या पायावरती घातला आणि सगळे दगड उपटून निघाले. 25-30 दगड हे होते ते. आणि मग सुरुवात होती घराला म्हणजे काम चालू करायची सुरुवात झाली होती पाया बांधायची आणि ही अशी घटना झाली. त्याच्यामुळे मग आम्ही पण घाबरलो. म्हटलं कामाची सुरुवात झाली आणि म्हटलं हे नको ते झालं आहे. आणि तो मुलगा पण खूप वयाने लहान होता JCB वाला. मला वाटतं एक 20-21 वर्षाचा मुलगा असेल जास्त नव्हता वयाने. आता म्हटलं काय करायचं ह्याने आता एवढं नुकसान केलं पाया आपला तोडून टाकला आणि नाही तर पूर्ण जागा नाही आम्हाला प्लेन करायची होती. तर म्हटलं काम करायला घेतलं आणि हे असं झालं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी अपशकून बोलतो ना तशा गोष्टी म्हणजे घडत होत्या. तर ते काम आम्ही JCBचं तिथे स्टॉप केलं. त्याला सांगितलं बस झालं जेवढं केलंस तेवढं बस झालं आणि मग त्याला पैसे देऊन आम्ही त्याला रिटर्न पाठवून दिलं. काही बोललो नाही त्याला कारण तो मुलगा वयाने लहान होता. म्हणजे काय बोलायचं ह्या मुलाला आणि तो पण नोकरीला होता. त्याच्यामुळे त्याचा जो मालक होता ना त्याला पण आम्ही काहीच नाही बोललो. जे काय होतं ते पैसे देऊन टाकले आणि त्याला पाठवून दिलं. मग त्याच्यामुळे बघा ही जागा तुम्हाला दिसते हे नारळ वगैरे लावलेले आहेत ना ही जागा बघा वर खाली आहे ही त्याच्यामुळे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अशा भरपूर अशा अडचणी होत्या घर बांधतेवेळी. पण कसं कसं ते आम्ही सगळं केलं आहे ते आम्हा दोघांनाच माहिती आहे कुणालच्या बाबांना आणि मला. त्याच्यामुळे म्हणजे सांगायला गेलं ना आता भरपूर गोष्टी आहेत खूप आहेत. पण झालं एकदा तर झालं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता हे करूया होईल सावकाश सगळं होईल. सगळ्याच गोष्टी बघा होत नाही पटकन. त्याच्यामुळे हळूहळू सर्व होणार. आणि हे जे कुणालचे बाबा आहेत ना त्यांच्यावरती माझा 200% विश्वास आहे की ते काहीही करू शकतात. एवढं म्हणजे आता इतकी वर्ष मी त्यांना ओळखते त्याच्यामुळे मला माहिती आहे एखादी गोष्ट जर का करायचा विचार केला ना मग ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे होईल सगळं सावकाश होईल थोडा वेळ जाईल. ती जी वेळ होती ना घर बांधायला घेतलं तेव्हा ती वेळ खूप खराब होती. तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे आणि अजून पण बऱ्याच घटना आहेत तर तुम्हाला सांगायला गेलं ना तर ते मोठेच्या मोठे व्हिडिओ तयार होतील. पण जाऊ दे एवढं झालं गेलं आहे ते कशाला म्हटलं काढायचं म्हणून मी कधी बोलले नाही. पण आता हे जे जाळायला घेतलं आहे म्हणून माझ्या लक्षात पण आलं आणि तुमच्या कमेंट्स पण असतात की ताई तुम्ही जागा प्लेन करून का नाही घेतली हे सगळं असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी असतात आपण सगळ्याच गोष्टी नाही ना सांगू शकत. तर असं सगळं आहे त्याच्यामुळे हे राहिलं. पण बघू आता हे पुढे मग सगळं व्यवस्थित झालं ना का आमचं आहे विचार JCB आणून सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि बघू हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. चालेल जसं काय होईल ते तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करीनच मी. कुठलं हां पण ते अजून आहे ना अजून बघा ते ओलं आहे त्याच्यामुळे ना थोडंसं राहिलं आहे. आता जसं सुकत जाईल तसं मग ते आता करत जातील. कटिंग करून झालं आहे ना सगळं. हां हां होईल ते. आणि आपल्या गिलक्या बघा ते कात्या बनवायचं ना सगळ्या सुकल्या सडसडीत. हे आता मी उद्याला करून घेईन. हे तिकडच्या आण ना ऐकलं का तिकडच्या घेऊन ये ना तिथे पण आहेत बघा 10 आहेत तिथे. ह्या मी सगळ्या बनवणार आहे आणि बघू सूर्य मावळला खाली तो. हे बघा कसं रंग वरती. कॅमेरा ना माझा फोन माझा जरा व्यवस्थित नाही त्याच्यामुळे कधी कधी नीट दिसत नाही. ह्या बघा गिलक्या आता आणल्या तिकडे होत्या
आता ह्या सुकवायला लागतील, या हिरव्या आहेत अजून, सुकू दे. तर चला मग मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. आजची रेसिपी पावभाजीची मसाला पाव तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. वडापावचे जर का ब्रेड तुम्हाला नाही मिळाले ना तर साधे बघा ब्रेड असतात ना, ते तुम्ही सँडविच ब्रेड त्याच्यावर पण तुम्ही हे करू शकता. पायात थोडीशी चटणी वगैरे लावा तुम्हाला जर का हवी असेल तर, पण गरज नाही. असे पण छान लागतात. मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे, खूप टेस्टी लागतात. व्हिडिओ आता आजचा मी इथेच संपवते. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.